कोल्हापुरातल्या पंचगंगा नदीला येणाऱ्या नव्या पाण्याची पूजा करण्याची आणि ते नवं पाणी त्र्यंबोली देवीला वाहण्याची अनेक दशकांची परंपरा आहे। कोल्हापूरकरांनी मोठ्या भक्तिभावानं 7 ऑगस्टला या प्रथेचं सागर संगीतात अनुसरण केलं। पूर्वजांची ही जत्रा आहे, तिला ह्या जत्रेला आखाड जत्रा म्हणतात। आखाडामध्ये आम्ही नदीसनं पाणी एक 10, 15, 20 मुली घेऊन येतो। जेवढे रस्त्यामध्ये देव असतील त्या देवांना वगैरे पाणी घालत जातोय आम्ही। कोल्हापूर शहरातल्या गल्लीबोळातून सार्वजनिक वर्गणी काढून हा उत्सव साजरा केला जातो। कलशांमध्ये नदीचं नवं पाणी घेऊन वाजत गाजत ते त्र्यंबोली देवी चरणी अर्पण केलं जातं। सगळेजण मिळून गल्लीतले लेडीज, जेंट्स, बालक सगळे हे मिळून हे उत्सव करतो। रातभर जागरण करून हे गणेश 2 बकरी देवीला देतो, त्यानं देवीची शांतता होते। पण मसोबाला आम्ही हे घालतोय अभिषेक। रात्रभर पूजा हे करतात, पोळ्या करतात, नैवेद्य त्याचा केला जातोय, गुगऱ्या केला जातो, कोंबडा कापला जातोय, हे बकरं कापलं जातंय, सगळं करून नैवेद्य करतात। त्यानंतर सगळ्या बायका मिळून नदीला येतात, पाणी घेऊन जातात, अभिषेक घालतात, तिचा म्हणजे सगळं तिची पूजा अर्चा केली जाते। गेल्या अनेक वर्षांची ही जलपूजनाची प्रथा कोल्हापूरच्या धार्मिक परंपरेचा एक भागच झाली आहे। प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।